अत्याधुनिक वैभवाने लखलखणाऱ्या, सामर्थ्याच्या उन्मादाने बेफिकीर जगणाऱ्या, समृद्धीच्या लालसेने अखंड धावणाऱ्या जगाचं कपाळ कधी निरखून बघितलं? ते निष्कलंक नाही. त्यावर आहे एक जखम, चिघळलेली, ठणकणारी, वेदनांची, अज्ञानाची आणि दारिद्र्याचीही. देवाच्या दये वाचून, माणसांच्या माये वाचून जगण्यासाठी तडफडणाऱ्या मुक्या आक्रोशाने या जखमेचा ठणका वाढतोय. जीव तोडून धावण्याच्या शर्यतीत मागे राहून गेलेली, सुरगळून फेकून दिलेली ही अशी माणसं जगाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात खबदाडीत राहतात. त्यांची शिरगंटी नाही, माणूस म्हणून मोजदात नाही, जणू ती माणसंच नाहीत. खासभर अन्ना वाचून तडफडतात, घोटभर पाण्या वाचून तळमळतात. नाहीच जमलं जगणं तर मुकाट मरून जातात. या असल्या किडामुंगीच्या जगण्याचं आणि भेसूर मरणाचं आव्हान पेलणारा एखादाच कोणी कलंदर, देवदूत, त्याच्या स्पर्शाने वेदना विरघळतात, अंधाऱ्या वाटा उजळतात, होरपळलेली माणसं पुन्हा जीव धरतात. तोच हा स्पर्श. पावला पावलावर दबा धरून बसलेल्या मृत्यूशी झुंजणारा, मरणाच्या दारातल्या माणसांना जगवणारा, मृत्यूच्या गळ्याला जिगरी दोस्तीची मिठी घालणारा आणि जगण्याच्या बेभान खळाळत्या उत्सवात खोल बुडी मारून चिंब न्हाणारा कलंदर. अंगात तोकडी बनियन आणि जेमतेम ढोपरापर्यंत पोचणारी साधी सुती पॅन्ट घातलेला, मिठल्या ओठांचा एक अबोल माणूस गेली 30 वर्ष एका हिंस्त्र जंगलात पाय रोवून उभा आहे आणि करतो आहे काम. माणूस नावाच्या प्राण्यापर्यंत ईश्वराचा हात पोचवण्याचं काम, फक्त काम. आदिवासींच्या जखमा बांधण्यात, दुःख सावरण्यात हात इतके गुंतलेले की मदत द्या म्हणून जगाच्या दारात जायला क्षणभराची देखील फुरसत नाही. डॉक्टर प्रकाश आमटे आणि आयुष्यभर सावलीसारखी पाठराखण करणारी त्यांची सहचारिणी डॉक्टर मंदा आमटे या जोडप्याच्या निरलस, समर्पित, तरीही विलक्षण साध्यासुध्या आयुष्याची ही कहाणी, थरार कथाच. शृंखला पाय सुदे मी गतीचे गीत गाई, दुःख उदयाचा आता आसवांना वेळ नाही. किड्यांनी बुजबुजलेल्या महारोगाच्या जखमांमधून मानवी कर्तृत्वाची यशोगाथा जन्माला घालणाऱ्या या अजिंक्य योद्ध्याचं पाऊल पहिल्यांदा भामरागडकडे वळलं. साल होतं 1970. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेशाच्या सीमेवरचं किर्र जंगल, बाकीच्या जगापासून पूर्ण तुटलेलं. वाटेत 6 नद्या, त्यावर पूल तर सोडाच, साधा रस्ताही नाही. आदिवासींमधली सगळ्यात मागासलेली जमात माडिया गोंड, ते या जंगलचे राजे. पराकोटीचं दारिद्र्य, शिक्षणाचा गंध नाही, औषध पाण्याचं नाव नाही. इथलं जगच विचित्र होतं. बाहेरच्या दुनियेपासून तुटलेलं, घनघोर अरण्यातल्या अंधारात रुतलेलं. इथं माणसं राहतात हे ठाऊकच नव्हतं कोणाला. दुर्दम्य जिद्दीचा एक माणूस त्या घनघोर जंगलात पाय रोवून उभा राहिला.
त्याचं नाव बाबा आमटे. ओसाड माळरानावर आनंदवन फुलवणाऱ्या बाबांनी ठरवलं की माडिया आदिवासींना हात द्यायचा, त्यांच्यासाठी नवा प्रकल्प उभा करायचा आणि अनेक हात कामाला लागले. इंद्रावती नदीच्या काठी हेमलकसा गावात बाबांनी उभारलेली ही पहिली झोपडी. त्यांनी आपल्या स्वप्नाचं नाव ठेवलं लोक बिरादरी प्रकल्प. पुढे 1973 साली या प्रकल्पासाठी सरकारने बाबांना जागा दिली आणि धाकट्या मुलांनी प्रकाशनी शब्द दिला, तुम्ही काम सुरू करा, पुढची जबाबदारी माझी. मार्च 1974. MS ची इंटर्नशिप सोडून डॉक्टर प्रकाश आणि शासकीय नोकरी सोडून डॉक्टर मंदा हेमलकसा इथे आले. माझ्या जीवनात जेव्हा विधायक कार्य करण्याचा मी ध्यास घेतला, त्याच्या आधी मी सर्वदळीचं जीवन उपभोगलं होतं. घोडे गाड्या रेसर कार अंकतंग. परंतु माझ्या पोटी जन्मलेल्या मुलांनी कधी आयुष्यात लग्न झाल्यानंतर सिनेमा नव्हता बघितला, चहाचा कप नव्हता कधी घेतला. त्यामुळे आम्ही जीवन भोगलं, जीवनाची मस्ती आम्ही उपभोगली होती, ताईने आणि आम्ही दोघांनी. पण यांचं तर लग्न झाल्याबरोबर इथे आले. वीज नाही, फोन नाही, जगण्या मरण्याची खबर पोचवायला कसलेही साधन नाही. वाटेतली जंगलं आणि नद्या ओलांडत पायी चालत जावं तेव्हा 2-3 दिवसांनी जगाचा चेहरा दिसणार. असं निर्दय एकटेपण आणि भोवती श्वापदांचा सुळसुळाट. सुरुवातीला काय कठीण म्हणजे आता म्हणजे ज्वालेतच उडी घेण्यासारखं होतं. तिथेच सुद्धा ते सद निदान आम्हाला खाय प्यायला तरी मिळत होतं तिथे. कणिक वगैरे वरोऱ्याला यांना 6-6 महिने 12 वर्ष पोळ्या वगैरे खायला मिळालं नाही. पोळ्या नाही, भाजी नाही, काहीच नाही, नुसतं वरण भात आणि लोणचं भरून ठेवलं होतं. बाकी काही नाही, वरण भात लोणचं, पोळीचा तुकडा नाही कधी. तर प्रकाशने लहानपणी कधी भात खाल्लाच नव्हता. त्याला मी रागवते भात खात नाही म्हणून. त्याला भातच खावा लागला. अशा जगावेगळ्या संसाराची सुरुवात झाली. भामरागड भागामध्ये दुकान नसल्यामुळे सर्व रसद आम्हाला इथून पोचवावी लागायची. 9 महिने रस्ता बंद असायचा, त्यामुळे इथून रात्रंदिवस वाहतूक करून आणि लाकडी डोंग्यातून किंवा नदीचं पाणी जर ओसरलं पुराचं, तर तिथून आम्ही पायी जाऊन नदी क्रॉस करून त्या लोकांना आम्ही रसद पोचवायची. इतर गोष्टी त्यांना जे पुरवायच्या त्यात अन्नधान्य आणि औषधी या 2 गोष्टींची रसद आम्हाला सतत, कारण बांधकाम तर बंद पडायचं, त्यामुळे आम्ही बांधकामाची रसद आधीच पावसाळ्याच्या आधी आम्ही पोचवायचो. हा प्रवास अवघड होता, पण एकाकी नव्हता. कोण कुठले तरुण साहस म्हणून हेमलकसा इथे आले आणि त्यांनी आपलं आयुष्यच या प्रकल्पासाठी दिलं. बाबांची मुलगी रेणुका, विलास मनोहर, दादा पांचाळ, जगन मचकले, गोपाळ फडणीस, मनोहर यंपलवार, बबन पांचाळ, मुकुंद दीक्षित, किती नावं घ्यावीत. आता जवळपास 30 वर्ष उलटली. जग केवढं बदललं तरी हेमलकसाची वाट अजूनही सोपी नाही. महाराष्ट्राच्या अगदी कोपऱ्यातलं चंद्रपूर सोडलं की पुढं जवळपास 200 किलोमीटरचा सुनसान रस्ता. पुलावरून जाताना धडकी भरेल अशा नद्या, दाट होत जाणारं, अंधारात अंगावर येणारं जंगल, 21st सेंचुरीची डिंग मारणाऱ्या जगापासून तुटून कुठल्या तरी भलत्याच दुर्गम दुनियेत निघाल्यासारखा नागमोडी वळणांनी धावणारा हा रस्ता.